नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनणार आहोत इलेक्ट्रिकलचा जन्म कुठून झाला, म्हणजे याचा अर्थ फाउंडेशन कोर्स जे काही मी घेतोय त्यातील पहिला कन्सेप्ट मी सांगणार आहे. आता बघा, यामध्ये आपल्याला कसा इलेक्ट्रिकलचा जन्म कुठून झाला, तिथला इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आयडॉम म्हणजे काय, कंडक्टर म्हणजेच काय, मटेरियल म्हणजे काय, हे सर्व गोष्टी मी बेसिक पासून सांगणार आहे. आणि यातले काही काही व्हिडिओ मी बनवणार आहे, तर सिरीजच बनवणार आहे. तर सगळी काही सिरीज भेटणार नाही, याच्यातले थोडे कंटेंट भेटेल. आणि कंटेंट कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि जे काही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल त्याचे मला कमेंट करत चला, म्हणजे मी त्यावरती व्हिडिओ बनवत राहीन. तर आता आपण बघायचं आहे की बाबा कंडक्टर म्हणजेच काय, करंट म्हणजेच काय, व्होल्टेज म्हणजे काय, याचा जन्म कुठून झाला. इलेक्ट्रॉन तर तुम्ही ऐकलाच असाल. इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतो, हा इलेक्ट्रॉन कुठून आला, कशा प्रकारे आला, आता हे आपण बघणार आहोत. तर युनिटचं नाव आहे फर्स्ट युनिट. हे माझ्या भाषेतून आणि माझ्या सहेलीतून हा तयार केलेला युनिट आहे. असे हे नाही की बाबा युनिट कोणता वगैरे असं काही नाहीये, म्हणजे मला वाटलं की हा युनिट आपण टाकायला पाहिजे म्हणून बघा फर्स्ट युनिट घेतलंय. आणि यामध्ये आहे इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. म्हणजे बघा, इलेक्ट्रिकल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल, या ठिकाणी इलेक्ट्रिकल आलाय, पण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करंट आहे, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा व्होल्टेज आहे, आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुद्धा कंडक्टर आहेत, व्होल्टेज आहे. सगळे काही गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत. आणि फक्त असं नाहीये की इलेक्ट्रॉनिक मुळे इलेक्ट्रिकलचा जन्म झाला, इलेक्ट्रिकल मुळे इलेक्ट्रॉनिक्सचा जन्म झाला, असे दोन्ही एकमेकांना आवड तेवड घेऊन चाललेले आहेत. म्हणजे दोघं सारखेच आहेत. पण त्यानंतर पुढे चालून इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच काय, हे इलेक्ट्रॉनिक्स 12 व्होल्टच्या खाली काम करणार आहे. आणि इलेक्ट्रिकल म्हणजेच काय, कमीत कमी 100 व्होल्टच्या पुढे काम करणारे डिव्हाइसेस आहेत. या ठिकाणी येतो इलेक्ट्रिकल, आणि इलेक्ट्रॉनिक्स येतो 12 व्होल्टच्या खाली. आणि करंटला काही महत्व नाही, प्रत्येक ठिकाणी करंट हा वेगवेगळा आहे, त्या डिव्हाइस नुसार करंट आलेला असतो. पण सर्वात महत्त्वाचं आहे व्होल्टेज. आणि या व्होल्टेज मुळे आपल्याला बघायचं काय काय आला, व्होल्टेज आला कुठून, आणि व्होल्टेज म्हणजे काय, आणि त्यानंतर मटेरियल कुठून बनलेले आहेत. तर सर्वात अगोदर मला सांगा, ॲटॉमिक स्ट्रक्चर तुम्ही शिकला असेल, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकला असाल. पण त्यामध्ये तुम्हाला माहित होतं की एक आयटॉम आहे, त्या आयटॉम मध्ये काहीतरी व्होल्टेज आहे, काहीतरी इलेक्ट्रॉन आहे, काहीतरी प्रोटॉन आहे, काहीतरी न्यूट्रॉन आहे. म्हणजे हे सगळे गोष्टी तुम्ही अगोदर शिकलेल्या आहेत. पण ते आहे कसा, ऍक्च्युअली काम करतो कसा, ते मी शिकवणार आहे. शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ तुम्हाला आवडेलच, आणि कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होतील. आणि जे काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले नाही तर त्यातला कमेंट करत चला, आणि मी त्यावरती व्हिडिओ बनवत राहतो आणि तुमचे डाऊट हा क्लिअर करत राहत असतो. बघा, तर मग आता सर्वात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे की बाबा ॲटॉम म्हणजे काय. मला सांगा, ॲटॉम मुळे सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. म्हणजेच काय, ज्या जगामध्ये जे काही गोष्टी बनलेल्या आहेत, कुठला का पार्टिकल्स असे ना, कुठली का वस्तू असे ना, ती बनली कशापासून, ॲटॉम पासून. म्हणजेच काय, एव्हरी सबस्टन्स आर मेड अप फ्रॉम ॲटॉम. म्हणजे जे काही सबस्टन्स आहेत, जे काही गोष्टी आहेत, ते बनले कशापासून, ॲटॉम पासून. ॲटॉम कुठे कुठे आहे बघा, एअर मध्ये, गॅस मध्ये ॲटॉम आहेत, त्यानंतर पाण्यामध्ये ॲटॉम आहे, त्याच्यानंतर प्रत्येक सॉलिड मटेरियल मध्ये सुद्धा ॲटॉम आहे. म्हणजे एक छोटासा कण म्हणजेच काय, पार्टिकल, आणि ह्या कणामध्ये असतो ॲटॉम, या कणामध्ये असतो ॲटॉम, आणि ह्या ॲटॉम मुळे बनलेला कण, आणि प्रत्येक कणापासून बनला एखादी गोष्ट, तिथून तयार होतो आपला इलेक्ट्रिकलचा जन्म. आता इलेक्ट्रिकलचा जन्म झाला कुठून बघा. आता हे पेन आहे, मग हे पेन आता इलेक्ट्रिकल म्हणताय सर, हा इन्सुलेटर आहे, मग ह्याच्या प्रॉपर्टी तशी आहेत म्हणून हा इन्सुलेटर आहे. म्हणजेच काय, करंट कशातून जातो आणि कशातून फ्लो होतो हे त्याच्या त्याच्या प्रॉपर्टीनुसार ठरवलं जात असतं. आणि ती प्रॉपर्टी ह्या आयटॉम वरती डिपेंड आहे. प्रॉपर्टी कशावरती डिपेंड आहे, ह्या आयटॉम वरती डिपेंड आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट बनली कशापासून, आयटॉम पासून. आयटॉम मध्ये कोण कोण आहेत, त्यावरती ते कसं असणार आहे, दिसायला कसं असणार आहे, राहायला कसं राहणार आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, हे सगळ्या गोष्टी कशावरून आलेल्या आहेत, त्या आयटॉम वरून. मग आयटॉम मध्ये बघा काय काय असतं. आता आयटॉम म्हणजे काय, एक कण, छोटासा कण. मग समजा हा एक छोटासा कण आहे, ओके. मग ह्या कण मध्ये एक सेंट्रल पार्ट दिसतो, त्याच्यानंतर बाहेरून पार्ट दिसतात. मग यावरती डिपेंड आहे की बाबा त्यातला मध्ये जो काही कंटेंट राहणार आहे, तो कंटेंट काय काय बघ. आता हा एक आयटॉम आहे. आता हे समजा काय आहे, आयटॉम आहे. हे काय आहे, पूर्ण एक आयटॉम आहे. आयटॉमचा जो काही सेंट्रल पार्ट आहे त्याला म्हणतात न्यूक्लियस. बघा, आता हा न्यूक्लियस आहे. मग त्या न्यूक्लियस मध्ये असतो प्रोटॉन, त्यामध्ये काय असतात, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात. बघा, हे आहे तुमचं काय, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. म्हणजे काय, सेंट्रल पार्ट आहे. म्हणजे हा आयटम आहे, ह्या आयटमचा सेंट्रल पार्ट आहे, याला म्हणायचं न्यूक्लियस. याला काय म्हणायचं, न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये कंटेंट असतात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. याच्यामध्ये काय असतात, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. म्हणजे बघा, न्यूट्रॉनला चार्ज नसतो पण प्रोटॉनला चार्ज असतो. बघा,
न्यूट्रॉनला काय असतो, जे काही न्यूट्रॉन आहे त्याला चार्ज असतो का, नाही, पण प्रोटॉनला असतो चार्ज, आणि प्रोटॉनला दाखवलं जात असतं पी ने. म्हणजे पी च्या डोक्यावर जर तुम्ही पॉझिटिव्ह लिहिला तर इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज. हे कसं आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे. पण जे काही आउटर मोस्ट सेल आहेत, म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेरचे सेल आहेत, यामध्ये असतात इलेक्ट्रॉन. यामध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन. आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज हा मायनस असतो. हा काय, इलेक्ट्रॉन. मग हा प्रोटॉन आहे आणि हा न्यूट्रॉन आहे. म्हणजे प्रोटॉन कुठं असतो, ह्या न्यूक्लियसच्या सेंटर पार्ट मध्ये, आणि इलेक्ट्रॉन कुठं असतो, त्याच्या बाहेरील पार्ट मध्ये. आता बाहेरील पार्ट म्हणजेच काय, आता हा बघा ऍटम हा शेवटपर्यंत काय थोडंसं मोठं मोठं होत राहत असतो. मोठं मोठं म्हणजेच काय बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ ऑर्बिट असतात, नंबर ऑफ त्याचे स्वतःचे पार्ट्स असतात. म्हणजेच काय, ह्या प्रत्येक ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये, त्यांच्या ऑर्बिट मध्ये फिरत असतात. मग हे फिरत असताना प्रत्येकाची व्हॅल्यू ही चेंज असते. म्हणजे याला सेल म्हणा, याला काय म्हणायचं, आउटर मोस्ट सेल म्हणा, किंवा याला बँड म्हणा, किंवा अजून याला काय म्हणता येईल, याला आणि ऑर्बिट सुद्धा म्हणता येईल. बघा याला काय म्हणता तुम्ही, याला सेल म्हणा, किंवा बँड म्हणा, किंवा याला ऑर्बिट म्हणा. ओके. म्हणजे बघ काय माहितीये का, जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते तर न्यूक्लियस मध्ये राहतात का, नाही, ते कशामध्ये राहतात, आउटर मोस्ट सेल. म्हणजेच कोणाच्या, न्यूट्रलच्या बाहेरचे जे काही कक्ष आहेत त्यामध्ये असतात इलेक्ट्रॉन. मग आता इलेक्ट्रॉनची संख्यावरती डिपेंड असते की बाबा हे जे काही कंडक्टर आहेत, इन्सुलेटर आहेत आणि सेमी कंडक्टर आहेत, त्यावरती डिपेंड असतात. कोणावरती, ह्या इलेक्ट्रॉनवरती. आता इलेक्ट्रॉनचे सेमी कंडक्टर कसे आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो झाली. मग बघा कशी फ्लो होत असते, या ठिकाणी हे एक ऑर्बिट, हे एक आणि हे, म्हणजे ह्या न्यूक्लियसच्या पुढे पुढे जसे ऑर्बिट वाढत जातात तसे तशी इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. म्हणजे ह्या ऑर्बिट मध्ये दोनच राहतात. या पहिल्या ऑर्बिट मध्ये किती, दोन. मग जशी आता ह्या ऑर्बिट मध्ये ह्या दोन पेक्षा जास्त, याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे हळूहळू काय होत असते, संख्या ही वाढत जाते. पण शेवटच्या ऑर्बिटमध्ये जे काही इलेक्ट्रॉनची संख्या राहणार आहे ते 8 असेल किंवा 8 पेक्षा खाली. मग तुम्ही तर म्हणताय सर संख्या वाढत गेली, म्हणजे लास्ट ऑर्बिट झाला आणि त्या लास्ट ऑर्बिट मध्ये संख्या काहीतरी जास्त कमी असायला पाहिजे, पण तुम्ही तर 8 म्हणतायत. बघा तसं नाही, मी म्हणतोय की शेवटच्या ऑर्बिट मध्ये संख्या ही काय असते, कमी. म्हणजेच काय, 8 पेक्षा कमी. 8 पेक्षा कमी जर असेल तर त्या ठिकाणी तो कंडक्टर म्हणून काम करेल, आणि 8 जर असेल तो कम्प्लिटली न्यूट्रल असेल आणि ते काम करणार नाही, ते इन्सुलेटर म्हणून काम करेल. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचंय मला, याच्यामध्ये जे काही प्रोटॉन्स असतात त्या प्रोटॉन इक्वल टू जर न्यूट्रॉन, प्रोटॉन इक्वल टू इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे हे इक्वल टू हे जर असतील तर याचा पॉझिटिव्ह चार्ज आणि ह्याचा निगेटिव्ह चार्ज, म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, हे दोघं कटतात आणि हे असतो न्यूट्रल. हे असतो काय, न्यूट्रल होत असतो. म्हणजेच काय, झिरो. म्हणजे याच्यामध्ये कुठलेच देवाणघेवाण नसते. मग हे असतो काय बघा, जे काही टोटली इलेक्ट्रिकल सप्लाय असतो, जो काही इलेक्ट्रिकली कंडक्टेड सप्लाय होत असतो, हे कशावरती डिपेंड आहे, हे पूर्ण डिपेंड आहे ह्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती. नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर असतील, तो काय असेल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल, त्यावरती कुठला चार्ज नसणार आहे. कारण दोघांचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॅन्सल, दोघांचे चार्ज विल बी कॅन्सल. आता जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे चार्ज आहेत ना, ते एकमेकांचे चार्ज काय विल बी कॅन्सल, आणि इट इज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजेच काय, तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल, म्हणजेच काय, इन्सुलेटर असेल. थोडक्यात समजलं. शेवटच्या ऑर्बिट मध्ये जे काही संख्या आहेत ते 8 असतील आणि प्रोटॉन सुद्धा 8 असतील, दोघे इक्वली आहेत, त्याच्यावेळेस काय झाला तो इन्सुलेटर झाला. जर प्रोटॉनची संख्या कमी असेल, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असेल, तर त्या ठिकाणी तो कंडक्टर म्हणून काम करेल. जर समजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी असेल आणि प्रोटॉनची जास्त असेल, तर ते काय होईल, कंडक्टरचं काम करेल. म्हणजे देवाणघेवाण, जर प्रोटॉनची संख्या 7 आहे आणि इलेक्ट्रॉनची 9 आहे किंवा 8 आहे समजा, तर ह्या प्रोटॉनला पॉझिटिव्हची संख्या पाहिजे, म्हणजे अट्रॅक्ट करेल इलेक्ट्रॉनला, आणि त्यावेळेस काय झाला, हा ऍक्सेप्टर. हे काय झाला, ऍक्सेप्टर, म्हणजे त्याच्यातून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि जर समजा इलेक्ट्रॉनची संख्या आहे 7 आणि प्रोटॉनची 8 आहे, तर इलेक्ट्रॉनला प्रोटॉनची गरज आहे, कारण हा निगेटिव्ह आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. जेव्हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतात तेव्हा एकमेकांमध्ये अट्रॅक्शन असतं, आणि अट्रॅक्शन असतं म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनला एक प्रोटॉनची गरज आहे, म्हणजे तो ऍक्सेप्टर आहे. तो कसा आहे, ऍक्सेप्टर आहे. जर जास्त असेल तर डोनर आणि कमी असेल तर कोण, ऍक्सेप्टर. म्हणजे ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी आहे, ह्याच्याकडे जास्त आहे, म्हणजे हा ऍक्सेप्टर झाला, हा डोनर म्हणजे देणारा झाला, आणि हे घेणारा. म्हणजे तुम्ही देणारे बना, काहीतरी ज्ञान देणारे बना, कोणाला तरी काहीतरी पुढे करणारे बना, पण कोणाचे तरी पाय पकडून खेचणारे बनू नका. फक्त एवढंच लक्षात ठेवा. ओके. बघा आता आपल्याला बघायचं काय की बाबा हे सगळं झालं, काय झालं ते. ओके. मग आता सर
के एल एम एन तुम्ही ऑर्बिट लिहिला, हे 3 ऑर्बिट आहे, पण ह्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन किती आहेत आम्हाला कसं कळावं? बरोबर, म्हणजे हे आणि हे आणि हे असे सगळे ऑर्बिट दिसत आहेत ना, मग ह्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन म्हणजेच काय ते किती असणार कसं कळावं? बघ इकडे लक्ष दे. आता हे के आहे ना, ह्याला 1 दे, हे एल आहे ना, ह्याला 2 दे, एम आहे ना, ह्याला 3 दे, आणि एल ला काय 4. असे किती ऑर्बिट आहे तुझ्याकडे? 4 ऑर्बिट. बरोबर, मग त्या 4 ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील हे तुला काढायचं आहे. मग त्याचा सोपा फॉर्म्युला आहे. मग ते फॉर्म्युला म्हणजेच काय, जर तुला फर्स्ट मधला म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मधला काय, फर्स्ट ऑर्बिट मधले तुला इलेक्ट्रॉन काढायचे आहेत, तर त्या ठिकाणी फॉर्म्युला कोणता वापरणार आहे? तू फॉर्म्युला वापर 2n². ते फॉर्म्युला काय आहे? 2n². आता n म्हणजेच काय, नंबर ऑफ ऑर्बिट, म्हणजे त्याचा नंबर काय आहे, कोणाचा? ह्या ऑर्बिटचा नंबर काय आहे. मग आता बघा, k ला आपण 1 दिलंय, म्हणजे n इक्वल टू किती आला? 1 आला. म्हणजेच काय, 2n² इक्वल टू किती? 2 × 1 इक्वल टू किती झाले? 2. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन. फर्स्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. जसे जसे ऑर्बिटची संख्या वाढत जाईल तसे तसे इलेक्ट्रॉन वाढत जातात. मग या ठिकाणी बघा, आता सेकंड ऑर्बिट, आता कशाची आहे? सेकंड ऑर्बिट. आता हे एलचं, आता एलचं काढायचं असेल तर काय, सेकंड ऑर्बिट. मग ह्या सेकंड ऑर्बिटचं जर तुला संख्या काढायची असेल तर 2 × n चा स्क्वेअर फॉर्म्युला आहे 2 × 2 चा स्क्वेअर इक्वल टू 2 × 4 इक्वल टू 8. म्हणजे बघा, एल मध्ये किती आले सांग बरं मला? 8. आता याच्यामध्ये किती? याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये किती? 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर थर्ड मध्ये किती येतील सांग बरं? थर्ड ऑर्बिट मध्ये येणार आहे 2 × 3 चा स्क्वेअर. मी डायरेक्ट घेतो, म्हणजे 2 × 9 इक्वल टू किती? 18. म्हणजे याच्यामध्ये 8 आहेत, तर एम मध्ये किती? 18. तर एनचं किती येईल बरं? आता दुसरं काय, एम झाला, आणि एन जर झालं तर एन साठी आहे फोर्थ ऑर्बिट. किती आहे? फोर्थ ऑर्बिट. आता बघा, फोर्थ ऑर्बिट मध्ये किती येणार आहे सांगा बरं? 2 × 4 चा स्क्वेअर. आता मला सांगा, 2 × 4 चा स्क्वेअर किती झाला? 4 चा स्क्वेअर किती सांगा बरं? 16 म्हणजेच किती? 32. म्हणजे यामध्ये किती इलेक्ट्रॉन? 32. हे काय दिसतंय? हे आहे इमॅजिनरी ऑर्बिट म्हणा, किंवा त्याला कंडक्शन ऑर्बिट. आता या कंडक्शन ऑर्बिटचं काम काय? जेव्हा तुमचा लास्ट ऑर्बिटचा इलेक्ट्रॉन हा एक्सटर्नल सप्लाय देता, तेव्हा तो हुडी मारतो याच्यामध्ये, कोणामध्ये? हे लास्ट ऑर्बिट मध्ये, आणि त्या ऑर्बिटला म्हणायचं कंडक्शन ऑर्बिट. म्हणजे याचा इलेक्ट्रॉन आहे ना, ह्याचा इलेक्ट्रॉन कशामध्ये उडी मारेल? यामध्ये. कशामध्ये? कंडक्शन ऑर्बिट मध्ये. मग हे का बरं मारेल? जेव्हा तुम्ही एक्सटर्नल सप्लाय द्याल तेव्हा. आता हे का बरं मारतं बघा, कारण या ठिकाणी हे जे काही गॅप दिसतोय ना, हे गॅप, ह्याला म्हणायचं फॉरबिडन एनर्जी गॅप. ह्याला काय म्हणायचं आहे? फॉरबिडन एनर्जी गॅप. आता हे फॉरबिडन एनर्जी गॅप लिहून घ्या. फॉरबिडन एनर्जी गॅप याला म्हणायचं फॉरबिडन एनर्जी गॅप. मग आता हे इलेक्ट्रॉन कसे आहेत? कारण त्या ठिकाणी एनर्जीवरती डिपेंड आहेत. कोण कसं आहे, काय पोटेन्शियल एनर्जी त्या इलेक्ट्रॉन्स मध्ये असतात, आणि हे स्वतःच्या ऑर्बिट मध्ये फिरत राहतात ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अट्रॅक्शन. ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अट्रॅक्शन म्हणजे हे इलेक्ट्रॉन ला हा प्रोटॉन खेचत असतो. मग ह्या खेचल्यामुळे काय, असं गोल गोल फिरताना बघा, आपण काय होतं, काय एक दोरी घ्या आणि दगड ठेवा, ते दगड आपला इलेक्ट्रॉन आहे समजा, आणि त्याला असं फिरवा बरं, काय होतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतो की नाही? बरोबर, म्हणजे ते त्याच्या ओन ऍक्सिस मध्ये फिरतो, तसे इलेक्ट्रॉन त्याच्या ओन ऍक्सिस मध्ये फिरतात, कारण या ठिकाणी अट्रॅक्शन फोर्स आहे. पण हे गॅप त्यांनी भरून काढू शकत नाही, कारण त्या ठिकाणी एनर्जी लागत असते, आणि ती एनर्जी त्यांच्याकडे नसते. मग त्याला जर एनर्जी द्यायचा असेल, तो मध्ये येईल का बाहेर जाईल, हे डिपेंड आहे त्या एनर्जीवरती, म्हणजे फोर्स वरती. एक्सटर्नल फोर्स म्हणजेच व्होल्टेज. जर तुम्ही एखाद्या कंडक्टरला व्होल्टेज दिलात, तर त्या व्होल्टेजमुळे जे काही शेवटच्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते लूज होतात आणि जातात कशामध्ये? कंडक्शन ऑर्बिट मध्ये. पण ते कसं जातात बघा. आता हे डिपेंड कोणावरती आहेत? एक्सटर्नल फोर्स वरती. ओके, कशावरती आहेत? एक्सटर्नल फोर्स वरती. एक्सटर्नल फोर्स कसे राहणार आहेत? कसे राहणार आहेत थोडक्यात? म्हणजे बघा, नियर अबाउट द न्यूक्लियस इलेक्ट्रॉन्स आर कपल्ड विथ स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजेच बघा, जसे जसे इथले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या न्यूक्लियस जवळचे एकदम स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्डने बांधलेले आहेत. म्हणजेच काय, हे न्यूक्लियस सोबत हे काय स्ट्रॉंग. मग त्यानंतर जसा जसा हे लांब जाईल, इथला जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय न्यूक्लियस पेक्षा थोडेसे फ्री असणार. कसे? थोडेसे. म्हणजे इथं ताकद जास्त आहे, ह्याला जर तोडावी लागेल तर जास्त ताकद लागेल, म्हणजे जास्त व्होल्टेज लागेल. जर याला तोडायचं म्हटलं तर त्याच्यापेक्षा
कमी व्होल्टेज लागेल आणि याला जर तोडायचं म्हटलं तर त्याच्यापेक्षा अजून कमी लागेल आणि याला जर तोडायचं म्हटलं तर एकदम कमी लागेल. म्हणजेच बघा हे आर वीकली कनेक्टेड, म्हणजे जे काही कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो कसा आहे, हा वीकली, म्हणजे इथला बघा कोव्हॅलेंट बॉन्ड ह्या ऑर्बिटचा कसा आहे, वीकली. हे कसं आहे, वीकली, हे कसं आहे, वीकली कपल्ड. हे कसं आहे तर वीकली कपल्ड आहेत आणि हे कसे आहेत, यातले काय स्ट्रॉंग कपल्ड. हे कसे आहेत, स्ट्रॉंग कपल्ड. आता इथले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियस सोबत एकदम असं गच्च पकडलेले आहेत. ते किती जर एनर्जी सोडायचा प्रयत्न करत नाहीत, पण हे जे आहेत ते कसे राहतात, थोडीशी एनर्जी भेटली, एक्सटर्नल फोर्स भेटला की लगेच टून करून कशामध्ये उडी मारतात, ह्या कंडक्शन बँड मध्ये. आणि जेव्हा इथला इलेक्ट्रॉन याच्यामध्ये उडी मारला तर काय होत असतो, लगेच करंट ही फ्लो व्हायला लागते, लगेच व्होल्टेज हा फ्लो व्हायला लागतो. मग हे होतो कसं बघा, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. हे होतो काय, समजा आपण शिकणारे विद्यार्थी आहेत, बरोबर. आपल्या घराच्या जवळ जर आपण असं तर मोकार धंदे करतो का रे आपण, करतो का सांगा बरं, करत नाही ना. कारण आपल्याला बोलणारे, आपल्याला बघणारे आई वडील असतात. आपण काय करतो काय नाही सगळे आपण काय करतात, म्हणजे आपल्याला बघणारे खूप सारे आहेत म्हणून आपण भीतो, बरोबर. कारण आपण कसे असतात, घरात जवळ आहात म्हणून काय थोडेसे भीतो, म्हणून आपल्यामध्ये एनर्जी तेवढी आहे का कोणाला तरी गाडीवर घेऊन फिरवणं, कुठेतरी जाणं, कुठेतरी बसणं, कुठेतरी पिक्चरला वगैरे जाणं, अशा गोष्टी करतो का आपण, नाही. कारण आपल्यावरती लक्ष देऊन कोणतरी बसलेलं असतं म्हणून त्या ठिकाणी आपण काय असतो, तेवढी एनर्जी असते का आपल्यामध्ये, एनर्जी नसते. म्हणजे न्यूक्लियसच्या जवळ जे काही आहेत इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये एनर्जी कमी असते. सर्वात महत्वाचं, न्यूक्लियसच्या जवळच्या इलेक्ट्रॉन मध्ये सर्वात कमी एनर्जी असते आणि न्यूक्लियसच्या लांबले म्हणजे दूरले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामध्ये खूप एनर्जी असते. तुम्ही आता समजा इथं उदगीर, मी आता उदगीरमध्ये राहतो, म्हणजे उदगीरमध्ये तुम्ही राहत असाल, म्हणजे उदगीरमध्ये तुमचा घर असाल आणि तुम्ही मुंबई पुण्याला वगैरे कुठेतरी शिकायला असाल, पण त्यावेळेस किती मोकार धंदे करायचे रे, सांगा बरं तुम्ही, बरोबर आहे का नाही. म्हणजे कुठेही जा, कसेही राहा, कोणालाही बोला, काही करा, म्हणजे बघणारं कोणी नसतं म्हणून तुमच्यामध्ये एनर्जी जास्त असते ते काम करण्यासाठी. तसाच आहे, घरापासून लांब असेल तर एनर्जी जास्त आणि घराजवळ असेल तर एनर्जी कमी, मोकार धंदे करायचे दुसरे. ओके, मग इथपर्यंत आलं, बरोबर. म्हणजे याचा एनर्जी कमी आणि याची एनर्जी जास्त. ओके, मग याची एनर्जी कमी, मग काय करायचं, जेव्हा तुम्ही चला, तर ह्या ॲटॉमला जेव्हा तुम्ही व्होल्टेज सप्लाय देणार आहात, म्हणजे एक्सटर्नल फोर्स देणार आहात, तेव्हा ह्याच्यातले जे काही एखादा इलेक्ट्रॉन आहे तो टून मन याच्यामध्ये उडी मारतो आणि याच्यातून तो फिरत असतो. म्हणून करंट फिरत असताना सेंट्रल पार्ट मधून जात नाही, वरच्या साईडने फ्लो होत असते. म्हणून त्याला म्हणायचं बॅलन्स ऑर्बिट, इमॅजिनरी ऑर्बिट, और त्याला म्हणायचं कंडक्शन ऑर्बिट, बरोबर. म्हणजे कंडक्शन कुठे होतं, इलेक्ट्रिकल जे काही चार्ज आहेत ते सरफेस वरून फिरत असतात, म्हणून हे झालं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. काय झाले, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग यालाच म्हणायचं मोबाईल इलेक्ट्रॉन, यालाच म्हणायचं मुव्हेबल इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन याच्यातून फिरू लागले म्हणून इलेक्ट्रिसिटी तिथून फ्लो व्हायला लागली. हे आहे याचा मागचा कन्सेप्ट. मग आता हे कसं काढायचं, म्हणजे इलेक्ट्रॉन कसे आहेत. मग इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर मला सांगा, कॉपर हा प्युअर कंडक्टर आहे का नाही. कॉपर कसा आहे, प्युअर कंडक्टर आहे ना. म्हणजे त्याला थोडेसे जर व्होल्टेज दिला तर लगेच काय होतो, ते कंडक्शन व्हायला लागतं. म्हणजे कसे, त्याच्यामध्ये जेवढे कमी इलेक्ट्रॉन, व्हॅलन्सचे जेवढे कमी इलेक्ट्रॉन असतात तेवढी जास्त त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी असते, लक्षात ठेवा. तर व्हॅलन्स म्हणजे काय, ह्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन जेवढे कमी असतात तेवढी जास्त त्याच्यामध्ये एनर्जी असते आणि तेवढीच जास्त त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी करण्याची कॅपॅसिटी जास्त असते. मग कसं, मग मला सांगा, जे काही कॉपर आहे, काय आहे कॉपर, मग कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29. कॉपरचा किती आहे ॲटॉमिक नंबर, 29 आहे का नाही. 29 म्हणजेच काय, मग आता ह्याला कसं काढायचं, बघ आता ह्याला कसं काढायचं. शेवटच्या ऑर्बिट मध्ये जे काही उरलेले इलेक्ट्रॉन असतात ते शेवटच्या ऑर्बिट मध्ये. पहिल्या ऑर्बिट मध्ये किती, 2. हे बघ किती 2 किती आहेत, चला 2. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती आहेत, 8. किती आहेत, 8 प्लस तिसऱ्या ऑर्बिट मध्ये किती आहेत बघ, तिसऱ्या 18. किती आहेत, 18. मग चौथ्यामध्ये किती आहेत बघ, चौथ्यामध्ये 32. मग ह्याच्यापेक्षा जास्त झाला ना, मग हे सोडून द्यायचं. ओके, हे इक्वल टू कर किती झाले बघ बरं, ते 2 आणि 8 किती झाले, 10. 10 आणि 18 किती झाले, 28. उरला किती, 1. उरला किती, 1. म्हणजे 29 मध्ये 28 हे त्यांची जागा घेतले, बरोबर. मला काय सांगायचंय,
29 होते ना, ह्या 29 पैकी हे जे काही 28 आहेत स्वतःची जागा घेतले, स्वतःच्या ऑर्बिट मध्ये गेले, मग राहिला बिचारा एकटा, मग हे जाईल कुठं? शेवटच्या ऑर्बिट मध्ये. मग शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती मी सांगितलं 8 पेक्षा कमी जर असेल तर काय होतं? चांगलं कंडक्शन होतो, म्हणजे तिथूनच आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतो. पण या ठिकाणी आला किती? शेवटच्या ऑर्बिट मध्ये बिचारा राहिला ना एकटा, बरोबर. म्हणजे एकटा राहिला, एकटा जर असेल तर आपल्या घरापासून लांब जर एकटा गेलं तर तिथं बघणार कोणी आहे का? कोणी बघणार नाही. मग ते काय करेल ते करू वाटेल. मग तसंच जर ह्याला तुम्ही सप्लाय दिला, व्होल्टेज दिला, मग हा इलेक्ट्रॉन इथला कोव्हॅलेंट बॉन्ड इथं तोडतो आणि ह्याच्यात जातो. जेव्हा ह्याच्यातून जातो तेव्हा या ठिकाणी कंडक्शन होते आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागते. एक्सटर्नल फोर्स म्हणजे कोण? व्होल्टेज. एक्सटर्नल फोर्स म्हणजे कोण? व्होल्टेज. आता हे जे काही कन्सेप्ट आहेत हे कोणाकोणाला महत्वाचे आहेत? मग हे कन्सेप्ट महत्वाचे राहणार आहेत इलेक्ट्रिकलच्या लेकरांना, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि आयट्यांचा. म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं इलेक्ट्रॉन कसा फ्लो होतो, तर इलेक्ट्रॉन अशा प्रकारे फ्लो होतो. मग याच्यामध्ये काय काय असतात? ॲटॉम मध्ये असतो न्यूक्लियस, ओके. मग त्या न्यूक्लियस मध्ये असतात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. मग त्याच्या बाहेरच्या कक्षामध्ये असतात इलेक्ट्रॉन. मग ते इलेक्ट्रॉन काय करत असतं? जेव्हा तुम्ही सप्लाय देता तेव्हा ते इलेक्ट्रॉन मूव्ह होतो. मग मूव्ह का झाला? शेवटच्या ऑर्बिट मध्ये मूव्ह झाला. मग शेवटच्या ऑर्बिट मध्येच म्हणलं त्याला कंडक्शन ऑर्बिट. मग कंडक्शन ऑर्बिट मध्ये जेव्हा तो इलेक्ट्रॉन फ्लो होतो तेव्हा करंट फ्लो झाली. ओके, हे झाला इलेक्ट्रॉनच्या मागचा कन्सेप्ट. म्हणजे इलेक्ट्रॉन अशा प्रकारे फ्लो होतो, म्हणजे शेवटच्या ऑर्बिट मध्ये 8 पेक्षा कमी जर असेल तर त्या ठिकाणी ते सेमीकंडक्टर किंवा कंडक्टर राहू शकतं. आणि जर त्या ठिकाणी 8 जर असतील, 8 इलेक्ट्रॉन, तर ते काय असेल? काय असेल? 8 जर असतील तर इन्सुलेटर म्हणजेच फायबर असेल, प्लास्टिक असेल, वूड असेल, अशा ठिकाणी किंवा अशा मटेरियल मध्ये जो काही शेवटचे इलेक्ट्रॉन राहिले ते 8 असतील. म्हणजे 8 म्हणजेच काय? हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह, हे 8 पॉझिटिव्ह असतील आणि हे 8 निगेटिव्ह. दोघांची ताकद ही सारखी झाली आणि दोघांची ताकद सारखी झाली की ते इथंच बसले, ना इकडे गेलं ना इकडे गेलं. जर समजा हे कमी हे जास्त असेल, ह्याची ताकद जास्त आणि ह्याची कमी, तर काय हे इकडं ढकलून देईल आणि तिथून काय होईल? इलेक्ट्रिसिटी फ्लो लागेल. किंवा समजा इलेक्ट्रॉन जास्त असतील आणि प्रोटॉन कमी असतील, तर हे जास्त आहे म्हणजे हे इकडे ढकलून देईल आणि प्रोटॉन काय होईल? इकडे जाईल. म्हणजे काहीतरी तिथं मुवमेंट झाली आणि जेव्हा इलेक्ट्रॉनची मुवमेंट होत असते तेव्हा तिथून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते. ओके, मग ह्याचे जे काही नोट्स आहेत ह्या टॉपिकचे जे जे काही नोट्स आहेत, हे सगळे नोट्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकलेले आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यासोबतच इलेक्ट्रिकल मध्ये जे काही विद्यार्थी शिकणार आहेत किंवा शिकत असतील, आयटी मध्ये शिकत असतील, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकत असतील किंवा शिकलेले असतील किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा हा कन्सेप्ट आहे. यावरती ह्या जे काही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे यावरती मटेरियलचे टाईप पडतात. मग ते मटेरियलचे टाईप खूप महत्त्वाचे आहेत ह्या विद्यार्थ्यांसाठी. मग मटेरियल कोणते कोणते? 3 टाईपचे मटेरियल असतात. एक आहे कंडक्टर, एक आहे सेमी कंडक्टर आणि त्यानंतर एक आहे इन्सुलेटर. याची प्रॉपर्टी कशी? हे सगळे ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरती डिपेंड आहेत. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला समजला का नाही हे एकदा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. एवढी मेहनत करून मी तुम्हाला शिकवतोय, मग ते मेहनत तुम्हाला कुठेतरी कामाला यावं एवढंच माझं म्हणणं आहे. आणि फाउंडेशन कोर्स आजपासून आपण चालू केलेला आहे, तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत किंवा गरजू तुमचे मित्र असतील तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.